नमस्कार मित्रांनो. कन्या राशीच्या 7व्या स्थानात शनी जो आहे हा मार्च महिन्यापासून आलेला आहे. त्याचे काही प्रभाव परिणाम तुम्ही अनुभवलेले असतील. मे महिन्यामध्ये खास करून गुरु जो आहे हा 15 मे नंतर कन्या राशीच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि येणाऱ्या जवळजवळ संपूर्ण वर्ष हा जो गुरु आहे हा गुरु तुमच्या 10व्या स्थानातच भ्रमण करणार आहे. गुरु जो ग्रह आहे हा तुमचा चतुर्थेश आहे, सप्तमेश आहे, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि मे महिन्याच्या 19 तारखेलाच राहू आणि केतू यांचं सुद्धा राशांतर होणार आहे. आतापर्यंत जे राहू केतू जे तुमच्या सप्तमात आणि तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत होते ते आता तुमच्या षष्ठ स्थानात आणि व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच या सर्वांचे जे प्रभाव परिणाम आहेत हे येणाऱ्या संपूर्ण वर्षाकरता कन्या राशीकरता कशा प्रकारचे असेल, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात घेणं गरजेचं आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू गुरुचे जे राशांतर आहे किंवा राशी भ्रमण आहे तुमच्या 10व्या स्थानामध्ये, त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. लक्षात घ्या, दशम स्थान हे तुमच्या करिअरशी संबंधित जास्त आहे. तर येणाऱ्या संपूर्ण वर्षभरामध्ये खास करून जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होताना दिसते. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे वरिष्ठ किंवा सहकर्मी असतील त्यांच्याबरोबरचे तुमचे नातेसंबंध अतिशय व्यवस्थित दिसून येतील. याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या कामाची छाप तुम्ही सोडू शकता. म्हणजे तुम्ही सोडाल, तुमचं जे काम आहे त्याच्याबद्दलचं बोललं जाईल, वाहवा केली जाईल आणि प्रमोशन मिळणं किंवा त्या संदर्भात चांगल्या काही गोष्टी घडणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. याचप्रमाणे तुमची जी रास आहे तसं पाहता ही थोडीशी व्यवहारी आहे. म्हणजे पैशाच्या संदर्भात पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे, कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायचे, कशा प्रकारे मिळवायचे या संदर्भातलं तुमचं गणित सहसा चुकत नाही आणि तशाच संदर्भातलं तुम्हाला काही अनुभव येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये मिळणार आहेत. खास करून मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम, म्हणजे तुमची जी रास आहे ही एका इन्कमवरती कधीही अवलंबून राहत नाही. जास्तीत जास्त सोर्सेस ऑफ इन्कम असायला हवे जेणेकरून इन्कमचा स्रोत वाढेल. तर तशाच संदर्भातले काही चांगल्या संधी तुम्हाला या संपूर्ण वर्षामध्ये मिळणार आहेत आणि त्या पॉझिटिव्ह सुद्धा असतील, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. याचप्रमाणे ज्या व्यक्तींना जॉबमध्ये चेंज हवा असेल, ऑफिस चेंज करून हवं असेल किंवा ज्यांना बिझनेसमध्ये काही चेंजेस वगैरे करायचे असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा जो संपूर्ण वर्ष आहे अतिशय चांगला राहील. ज्या व्यक्ती समाजशील आहेत किंवा समाजामध्ये काम करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा फेमस होणं, त्यांचं जे काम आहे ते समाजापुढे येणं आणि समाजामध्ये त्यांची एक चांगली इमेज तयार होणं, अशा प्रकारचे चांगले अनुभव येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला मिळणार आहे. एकंदरीतच कामासाठी थोडंसं तयार व्हा. ऑपॉर्च्युनिटी ज्या तुम्हाला येतील, ज्या संधी तुमच्यासाठी समोर येतील त्याच्यासाठी तयार व्हा. गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होणार आहेत, याबद्दल अजिबात काळजी करू नका. आता हा जो गुरु आहे हा गुरु पंचम दृष्टीने तुमच्या द्वितीय स्थानाला पाहतो आहे. अर्थातच या संदर्भामध्ये काही चांगले तुम्हाला लाभ मिळू शकतील. म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र असतं त्या संदर्भामध्ये काही चांगले लाभ मिळतील, हे अपेक्षेपेक्षा सुद्धा चांगले असू शकतील आणि यामुळे चांगली इन्व्हेस्टमेंट होणं किंवा त्या संदर्भात त्याचा चांगला विनियोग होणं, आर्थिक संदर्भामध्ये या गोष्टी होतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा नातेसंबंध तुमचे सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. खास करून कन्या राशीच्या ज्या व्यक्ती विवाह करण्यात उत्सुक आहे त्यांच्याकरता सुद्धा विवाह प्रत्यक्ष होणं, विवाह फायनल होणं किंवा त्या संदर्भात काही चांगले अनुभव येणं, अशा प्रकारच्या काही चांगल्या गोष्टी निश्चित होणार आहे. वास्तूच्या संदर्भात जर का तुम्हाला नवीन वास्तू घ्यायची असेल, असलेली वास्तू विकायची असेल, वास्तूमध्ये रेनोव्हेट करायचं असेल तर त्याकरता सुद्धा हे जे शनीचं जे गुरुचं भ्रमण तुमच्या दशमात होणार आहे हे तुमच्यासाठी शुभफलदायी असं असणार आहे. घरामध्ये काही चांगले कार्यक्रम होतील, चांगल्या काही विधी होतील, घरामध्ये नवीन वस्तू आणल्या जातील, घरातल्या व्यक्तींबरोबरचे तुमचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. तर गृहसौख्य संदर्भात सुद्धा हा जो गुरु आहे किंवा जे गुरुचं भ्रमण आहे हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. दशम स्थानातला जो गुरु आहे हा नवम दृष्टीने तुमच्या 6व्या स्थानाला पाहतो आहे. अर्थात ही सुद्धा एका बाजूने चांगली गोष्ट आहे आणि एका बाजूने थोडीशी वेगळी सुद्धा आहे. लक्षात घ्या, तुमची जी रास आहे आरोग्याच्या दृष्टीने थोडीशी वीक आहे. कुठल्या ना कुठल्या प्रकारचे आरोग्याचे त्रास हे तुम्हाला असतातच. खास करून पोट आणि पाठ किंवा पचनसंस्थेच्या संस्थेशी संबंधित असे विकार हे तुम्हाला होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. तर या संदर्भात काळजी घ्या. गुरुचं जे भ्रमण तुमच्या 10व्या स्थानात होणार आहे, नवम दृष्टीने गुरु तुमच्या षष्ठ स्थानाला किंवा रोगस्थानाला पाहतोय, त्यामुळे या संदर्भातल्या काही तक्रारी जास्त प्रमाणात डोकं वर काढू शकतील. थोडीशी काळजी घ्या. जे तुमचं रुटीन मेडिकेशन असेल त्या संदर्भामध्ये लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र
कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये तुम्हाला नवनवीन ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, संधी आहेत त्या मिळू शकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला कार्यक्षेत्राच्या संदर्भात मोठे काही बदल करायचे असतील या संपूर्ण वर्षामध्ये, तर त्या संदर्भातल्या चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील. म्हणजे अशा संधी मिळतील की ज्या वाया जाणार नाही. तर ही जी गोष्ट आहे या संदर्भामध्ये, गुरु जो आहे, गुरु हा तुम्हाला समाजाच्या समोर आणेल. तुमचं जे कार्यक्षेत्र असेल खास करून ते समाजाच्या समोर आणेल. जर का तुम्हाला एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये फेमस व्हायचं असेल किंवा पुढे जायचं असेल, हा कालावधी तुमच्यासाठी चांगला राहील. फक्त अट इथे एकच आहे की हा जो दशमस्त गुरु आहे तुम्हाला मेहनत करायला लागेल. अर्थात जर का तुम्हाला आहे त्या परिस्थितीतून पुढे जायचं असेल तर मेहनत करावी लागते आणि तुमची जी रास आहे ही मानसिक मेहनत करेल, परंतु शारीरिक मेहनतीच्या बाबतीमध्ये थोडंसं कमी आहे. ते लवकर दमून जाता, मलूल होऊन जाता. तर त्या संदर्भात थोडंसं तुम्हाला मनाची आणि शरीराची तयारी करणं गरजेचं राहील. गुरुचे जे भ्रमण आहे त्याचबरोबर इतरही ग्रहांची भ्रमणं लक्षात घेणं थोडंसं गरजेचं राहील. कारण कुठलाच जो ग्रह आहे हा स्वतःच फक्त म्हणजे एकच एक ग्रह संपूर्णपणे स्वतः त्याचा परिणाम देतो असं मात्र नाही. सांघिक परिणाम असतो. सगळे जे ग्रह आहेत ते मिळून परिणाम देत असतात. इथे आपण शनीबद्दल थोडा विचार करू. जसं की मार्च महिन्यापासून जो शनी आहे हा शनी तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. लक्षात या संदर्भामध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र इथे जी मगाशी मी गोष्ट सांगितली की जे विवाहसुख मंडळी आहेत कन्या राशीच्या त्यांचे विवाह होण्याची शक्यता जास्त राहील. मात्र शनी जो तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करतो आहे तो एक गोष्ट या दरम्यान किंवा या संदर्भात वेगळी करेल. थोडीशी तडजोड तुम्हाला करायला लागेल. तुमच्या अपेक्षांमध्ये जर का तुम्ही तडजोड केली तर तुमचे विवाह होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. हा जो शनी आहे हा शनी तृतीय दृष्टीने भाग्यस्थानाला, सप्तम दृष्टीने तुमच्याच राशीला आणि दशम दृष्टीने हा तुमच्या चतुर्थ स्थानाला पाहतो आहे. एक गोष्ट आहे महत्त्वाची, आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं तुम्हाला गरजेचं राहील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मगाशी सांगितली की या संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला मेहनत करणं थोडंसं गरजेचं राहील. बऱ्याच वेळेस आपण थोडंसं भाग्यावरती विसंबून राहतो. तर शनी जो तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे हा तुम्हाला भाग्यावरती विसंबून राहू नये अशा प्रकारे काही इशारा देतो आहे की तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा आणि तुम्हाला त्याचे जे आउटपुट आहे ते तुम्ही जसं काम केलेलं आहे त्याप्रमाणे मिळतील एवढं निश्चित. तर साधारणतः सप्तमस्थ शनी जो आहे तो अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला देऊ शकेल याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे आपण थोडंसं राहू केतूबद्दल सुद्धा विचार करू. राहू केतू गेल्या 18 महिन्यापासून तुमच्या सप्तम स्थानात आणि तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत होते. आता हे जे राहू केतू आहेत हे राहू केतू तुमच्या 7व्या स्थानात आणि 6व्या स्थानात आणि व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. व्ययस्थ जो राहू आहे हा व्ययस्थ राहू सकारात्मक नकारात्मक दोन्ही परिणाम देतो. सकारात्मक परिणाम हा असतो की तुमच्या विरोधात जी माणसं असते त्याच्यावर तुम्ही हावी होऊ शकाल, त्यांच्यावर तुम्ही वरचढ होऊ शकाल किंवा त्यांच्या संदर्भात तुमचं जे पारडं आहे ते नक्कीच जड होईल. या संदर्भात काळजी करू नका. मात्र इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे ते म्हणजे आरोग्य. आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास होतील की ज्याचं रिझनिंग होणार नाही. आणि राहू जो आहे हा राहू जवळजवळ 18 महिने तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि इथे गुरुची दृष्टी आहे त्याच्यामुळे काळजी करू नका. जवळजवळ एका वर्षामध्ये तुम्हाला असे फार मोठे तर काही त्रास होणार नाही आरोग्याच्या संदर्भात. तरीसुद्धा जे काय तुमचं डेली रुटीनमध्ये मेडिकेशन वगैरे असेल त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार आहे राहू हा जवळजवळ 18 महिन्यापर्यंत तुमच्या व्ययस्थानामध्ये असणार आहे. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की जो व्ययस्थ राहू आहे हा साधारण तुम्हाला थोडंसं धार्मिक आध्यात्मिक त्याची गोडी निर्माण करेल आणि त्याच्यामुळे तुम्ही जास्त लीन होऊ शकाल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. खास करून लागणं, कापणं, खरचटणं अशा शारीरिक दुखापतीचे प्रसंग या दरम्यान येऊ शकतील. त्या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. गुरुच्या संदर्भात सांगायचं झालं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये खास करून तुमचे जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण बदल तुम्हाला दिसून येतील की जे सकारात्मक असतील आणि त्या बदलांसंदर्भात थोडीशी तुम्हाला तयारी दाखवावी लागेल. खास करून शारीरिक मेहनतीसाठी तयार व्हावं लागेल. तर मित्रांनो हे होतं मिथुन राशीमध्ये गुरुचे जे भ्रमण आहे त्याचा प्रभाव परिणाम कन्या राशीवर कशा प्रकारे होईल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.